निसर्गाने फार सुंदर रचना केलेली आहे. सर्व प्राणी, पक्षी, कीटक, मानव सर्व काही शेतीवर अवलंबून आहेत, वनांवर अवलंबून आहेत आणि त्यासाठी आहे शेतकरी हे एक माध्यम. शेतकऱ्याच्या माध्यमातून निसर्ग म्हणा किंवा ईश्वर म्हणा की संपूर्ण जीवसृष्टीसाठी अन्न निर्माण करण्याचं काम हे शेतकऱ्याच्या माध्यमातून होत असतं. आता हे गायी आणि म्हशी आणि इतर प्राणी बघा, या ठिकाणी जेव्हा शेतकऱ्याचा माल काढून होतो त्या ठिकाणी पडलेले चाऱ्याचे कण किंवा इतर धान्याचे अवशेष या प्राण्यांना खायला मिळतात. वर्षातून 2 किंवा 3दा या पद्धतीचं वातावरण असतं, जेणेकरून एवढ्या प्राण्यांसाठी या ठिकाणी अन्न तयार होतं. त्याचप्रमाणे कीटक देखील, मधमाशा असतील तर फुलांच्या माध्यमातून, फुलपाखरू असतील तर फुलांच्या माध्यमातून, चिमण्या वगैरे पक्षी असतील तर दाणे वेचत किंवा याच पद्धतीने जो तो आपापला वाटा या शेतकऱ्यांच्या माध्यमातून मिळवत असतो. पण तरी देखील शेतकऱ्यासाठी म्हणावं तसं कोणीही काळजी घेत नाही. व्यापारी जे संपूर्णतः शेतकऱ्यावर अवलंबून असतात, मानव जो संपूर्ण शेतकऱ्यावर अवलंबून आहे, भाजीपाल्यापासून धनधान्यापर्यंत, फळावरापासून तर वेगवेगळ्या सुगंधी फुलांपर्यंत सर्व काही शेतकरी देत असतो. पण तरी देखील या बळीराजाची किंमत कोणी करत नाही. हे अतिशय दुर्दैव आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. या अनुषंगाने तुम्ही भलेच इंडस्ट्रीला प्राधान्य द्या, तेही आज गरजेचं आहे, पण तुम्ही मूळ विसरू नका. आणि विशेषतः भारतामध्ये तर हे मूळ विसरायलाच नको, कारण आपला सुरुवातीपासूनच कृषीप्रधान देश आहे आणि याच्यावरच संपूर्ण आपला देश अवलंबून आहे. शेतीची किंमत करायला शिका, शेतकऱ्याची किंमत करायला शिका, जेणेकरून हे प्राणी, पशु, पक्षी आणि स्वतः मानव आपलं उपजीविका व्यवस्थित भागवू शकेल.